सामन्यातील विजेता संघ कुठेही जाणार नाही, कारण तुम्हाला खेळायचा आहे तोंडरे टीम बरोबर. विनर टू विनर हा सामना खेळवला जाईल. तर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहायला गेलं तर गोलंदाज म्हणून फ्रीज आम्हाला इथे मात्र स्पॉन्सर केलेला आहे, ते आदरणीय पुजारी साहेब, साई टेक्निकल कंपनी तोंडरे यांच्याकडून. त्याचबरोबर दुसरा फ्रीज आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेला आहे, ते A1 कट्टा ग्रुप तोंडरे. तिसरा फ्रीज आम्हाला इथून मात्र स्पॉन्सर केलेला आहे, ते युसुफ भाई गोल्ड लाईन एंटरप्राइजेस वावंजे चे सर्वा यांच्याकडून करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर 5,000 रुपये मधुकर गोंधळी खेरणे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. 5,000 रुपये अलंकार भोईर टेंबोडे यांच्याकडून करण्यात आलेल्या सर्व सामनावीर ट्रॉफी जे आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत, ते भगवान शेठ टेंबे तोंडरे यांच्याकडून. त्याचबरोबर सर्व ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात 1, 2, 3, 4, 5 क्रमांकाच्या, त्या सर्व आम्हाला रोहिदास शेठ पाटील तोंडरे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मालिकावीर बाईक वासुदेव शेठ पाटील तोंडरे यांच्याकडून देण्यात आलेले आहे. फर्स्ट क्रमांकाचं प्राइस 1,00,000 रुपये देविदास शेठ हसुराम पाटील यांच्याकडून देण्यात आलेले आहे. सेकंड 50,000 रुपयाचं प्राइस विजयदादा देविदास पाटील यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. तृतीय क्रमांकाचं 30,000 रुपयाचं प्राइस कैलासदादा देविदास पाटील यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. डीजे स्क्रीन सेवा महेश देविदास पाटील. त्याचबरोबर लकी ड्रॉ साठी मात्र 5 सायकल संगीता विकास पाटील. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं 25,000 रुपयाचं कॅश प्राइस विकास गजानन पाटील. त्याचबरोबर फलंदाज सायकल परशुराम शेठ रामा पाटील. आणि 5व्या क्रमांकाचं 25,000 रुपयाचं पारितोषिक अतुल शेठ पाटील बादल टिटवी ग्रुप तोंडरे. त्याचबरोबर 5,000 रुपये कैलास पांडुरंग पाटील. आणि सामन्यासाठी लागणारे सर्व बॉल चेंडू देण्यात आले ते अनमोल अशोक पाटील असिका स्पोर्टचे मालक. त्याचबरोबर 10,000 रुपये यशवंत शेठ राघव पाटील. या सर्व देणगीदारांचे आम्ही मनापासून आभार, स्पॉन्सरचे मनापासून आभार. ओ टू दिनेश पाटील सर. आदरणीय किशोरजी मामा पाटील यांच्याकडून मात्र या स्पर्धेला तब्बल 3,000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून येते. तर आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आभारी प्रकट करतो. आणखीन एक नवा कोरा सामना आपण पाहतोय, भेटीला आलाय. तो म्हणजे एका बाजूला संघ असेल नवीन वसाहत रोहिंजन, तर दुसऱ्या बाजूला ओम साई 11 तलोजाम मजकूर संघ. टॉस जिंकला तो नवीन वसाहत रोहिंजन संघानं स्वीकारली प्रथम फलंदाजी. आणि फलंदाजी करताना मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा. त्यानंतर वाईट गोलंदाज आकाश पाटील. जोरदार अपील संस्कार क्षीरसागर असेल स्ट्राईकवर, तर नॉन स्ट्राईकला मात्र जीवन गायकवाड अशी सलामी जोडी आपण पाहतोय. डे नाईट फॉर्मॅटमधली ही भव्य दिव्य स्पर्धा आणि डे नाईट फॉर्मॅटमधला हा दुसरा सामना. 20 मिनिटांमध्ये आपण काही करून 4 षटकं टाकायची आहेत याची नोंद घ्या. टाईम मला आपल्याकडे राहणार आहे. नामी संधी ओम साई तलोजाम मजकूर संघाला क्षेत्ररक्षणाची आली आहे. हलक्या आता चेंडू संस्कार रेडी नव्हता, पण नंतर मग ते स्वतःला मॅनेज केलं. क्या बात. तिघांच्या हातून चेंडू निसटलाय. आता फेकणाऱ्याची चुकी काय, तिघे जण चेंडू पकडायला होते, पण तिघांनीही मात्र हाय बाय करत करत चेंडूला आणखीन एक धाव दिली. एक्स्ट्रा रन आणखीन येते. प्रकार धावा लागतात 5. पहा आपण पाहतोय आई एकविरा इव्हेंट्स. वाव क्या बात. एपर्स राहिलेत, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं तिथं. रोनकचं सुंदर क्षेत्ररक्षण, कारण पाठीमागे ना इथे मात्र लगेच चौकार जातो. आपल्या संघासाठी त्यांनी धावा वाचवल्या धावा. संस्कार क्षीरसागरनं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 5 धावा जोडल्या. संघाची धावसंख्या 6 वर पोहोचली आहे. जीवन गायकवाड असेल पहिल्यांदा स्ट्राईकवर, तर मात्र लकी ड्रॉ चं कुपन सुरू आहे. लकी ड्रॉ साठी काय काय आमचं नाव लिहा पहिला. क्या बात. उत्तम दर्जा चेंडू राहिला. संस्कार क्षीरसागर मात्र चेंडूच्या डेप्थला ओळखू शकला नाही आणि अशा प्रकारे पहिली विकेट्स क्लीन बोल्ड. संस्कार क्षीरसागर बॅक टू पॅव्हिलियन.
राजेंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. राजेंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. फलंदाज मात्र झाला बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे असेल अक्षय घाडगे. अक्षय घाडगे चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या आपण लगेच. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज राहतील याची नोंद घ्या. गोलंदाज आपण पाहतो पहिल्यासारखे सांगता झाली. आकाश पाटीलनं धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 7. एक फलंदाज बाद केला. हेमंत पाटील नवीन गोलंदाज. हेमंत पाटील वॉर्मअप करताना पाहिला. मनगट तर मस्त बनवलेत. बॉडी बिल्डर्स ओळख राहील. बॉडी बिल्डर्सला हे प्रॉब्लेम्स होतं गोलंदाजी करताना, कारण दंडबलशाही झाले की मग तो हात नीट फिरत नाही. उत्तम शरीरयष्टीचा हा गोलंदाज. क्या बात. अफलातून चेंडू सुरेख होता जरूर, परंतु त्याला मात्र पिकअप नाही करू शकला. आणि पॉइंटला उभे असल्या चंद्रशेखरनं मात्र महेशनं एक लाजवाब झेल टिपलाय. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा मात्र समय सूचकता दाखवणारा झेल राहिलाय. महेशने टिपला झेल. संपला जीवन गायकवाडचा हा खेळ. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. अतिशय उत्तम टान्स राहिलाय गोलंदाजाचा. विचार केला, थांबला, थोडासा बॅकफूटवर गेला, भिरकावण्याचा प्रयत्न होता, दिशा दिली, परंतु पॉईंटला उभा असलेल्या महेशनं हा झेल लिलया टिपला. हा एकविरा इव्हेंट्स हे सगळे क्षण आपल्या डोळ्यामध्ये भरताना पाहतोय. सुमित खंडागळे नवीन फलंदाज असेल स्ट्राईकवर, तर अक्षय घाडगे नॉन स्ट्राईकला. आखूड टप्प्या चेंडूला इथं दिशा दिली आहे. 3 क्षेत्राच्या चेंडूचा पाठलाग करतायत जरूर. आता चेक केला जाईल जरूर. धावा मात्र किती या चेंडूवरती आले. टाळ्या तर पडलेत, परंतु चेक केला जाईल. येस पाहिलं जाईल. संदेश शेळके असल्यावर प्रश्नच नाही. हे सगळं निरखून पाहिलं जाईल. चांगला फटका पीक केला होता जरूर. पाठलाग झाला. 3 क्षेत्राच्या चेंडूच्या पाठीमागे धावत 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 सुटले. डिसिजन येतं पेंडिंग. आता आपण पाहतोय नेमकं काय. पाहिलं जात आहे इथे मात्र निरखून पाहिलं जात आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, दूध जास्त की पाणी जास्त. फोर रन्स. चांगला सेव्हिंगचा प्रयत्न जरूर राहिलाय, परंतु प्रयत्न अखेरकार अपयशी राहिला, कारण क्रिस्टल क्लिअरिटी. मच्छिंद्र दादांना ऑन स्क्रीन पाहतोय आपण. दादा खाल्लंय, हात पुसलाय, त्याच्यामुळे कॅमेरामन खूप ॲग्रेसिव्ह आहेत. इथे आणखीन एक रोनक कमाल करतोय. रोनकची कमाल राहिली आहे. रोनकची कामगिरी आज झकास राहिली आहे. आणि आणखीन एक फलंदाजाला इथे मात्र लागेल परतावा. फलंदाज बाद.
की क्षेत्ररक्षण काय कमालीचं राहिलं आहे. अतिशय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण हा मुख्य अंग राहिला, तो म्हणजेच ओम साई 11 तलोजा मजकूर संघाचा. नवीन फलंदाज पवन गायकवाड तर स्ट्रायकर मात्र पाहतोय आपण, तो म्हणजेच अक्षय घाडगेला. गोलंदाज अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी करताना हेमंत पाटील, त्यानं आतापर्यंत एक चौकार जरूर खाला, पण 2 विकेट्सही त्यानं उत्तमरित्या कमावलेत, त्याच्यामुळे ती जबाबदारी त्याने स्वीकारली आहे. अकोट टप्प्याची गोलंदाजी इथे मात्र 30 यार्डाच्या आसपास घरंगळत राहिला चेंडू, आणि ते मात्र फक्त मिडॉनच्या दिशेने चेंडू गेला. 1 रन्स कंप्लीट करतोय. या 1 रन्सनं आपण पाहतो हेमंत पाटीलच्या गोलंदाजीचं पृथक्करण. आतापर्यंत धावा त्यानं बहाल केल्यात त्या 5 आणि 2 विकेट्स, 1 चौकार त्याच्यामध्ये लागलाय. इकॉनॉमी 7.50ची अतिशय उत्तम दर्जाचा हा खेळ राहिलाय. आपण जशी रात्र होत जाईल ना तसा हा 30 यार्डा सर्कल पाहत चमकत राहील. चमकणे हे कायम राहिलंय मच्छिंद्रदादांच्या आयुष्यामध्ये, आणि तेच काम या स्पर्धेच्या द्वारे ते करतायत. मच्छिंद्रदादा पाटील यांचं विशेष कौतुक करूया. सर्कल पहा आपण, जसा सूर्य अस्ताला जाईल, काळोखाचं साम्राज्य निर्माण होत राहील, त्यावेळेला मात्र 30 यार्ड सर्कल तुमच्या डोळ्यामध्ये भरत राहील, प्रकाशमान होत राहील. हाही फटका फसला होता. चेंडू मात्र फक्त क्रीजच्या अवतीभोवती घरंगळत राहिलाय. रन्स मात्र मिळाले फक्त आणि फक्त 1. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 बाद 14 धावा नवीन वसाहत रोहिंदन संघाच्या. जमाना होतय दिवाना आज या चषकाचा, मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्याचा. पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर इथून उपस्थिती ज्यांची मात्र होताना पाहायला मिळते, ज्यांनी मात्र इथून या स्पर्धेच्या निमित्ताला या स्पर्धेचं निमित्त साधून या स्पर्धेला मात्र आपण पाहायला गेलं तर मालिका वीर बाईक ज्यांनी मात्र इथे दिलेली आहे ते वासुदेव शेठ पाटील तोंडरे यांचं इथे मात्र शुभ आगमन मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचंही करूया क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आदरणीय संदीपजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर सुधीरजी पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन मात्र होताना पाहायला मिळते. सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर आणि त्यांच्या नावाचा आपण स्टँडही इथे मात्र पाहतोय, आणि तेच तिथून आपण कॅमेऱ्यामध्येही पाहतोय. खूप छान पद्धतीनं या स्पर्धेची परफेक्ट मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. आता या बाईकवरती कोण मात्र कोणता खेळाडू स्वार होऊन जाईल ते पाहणं गरजेचं. वेलकम वासुदेव शेठ पाटील साहेब, आपलं मनापासून सहर्ष स्वागत. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. पाहुण्यांचं आगमन झालंय आणि पाहुण्यांचं आगमन हे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्येच होणार. आपण पाहतोय मंचावर उपस्थित आदरणीय वासुदेव शेठ हजूराम पाटील माजी सरपंच यांचं मंचाकडे आगमन झालं. त्यांच्याकडून या स्पर्धेला बाईक देण्यात आली आहे. या आदर्श महान व्यक्तिमत्वाचं आपण फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मात्र स्वागत करूया. फटाक्यांची आतिषबाजी होईल, वेट अँड वॉच. फटाक्यांकडेही पाहिलं जाईल, कटाशेक टाकल्या जाईल, फक्त काळजी घ्या पोरांनो. आपण पाहतोय फटाक्यांची आतिषबाजी आणि स्टँड यांच्या नावाचा स्टँड उभारण्यात आलाय. आदरणीय मान्य श्री वासुदेव शेठ हळूराम पाटील माजी सरपंच यांच्या नावाचा स्टँड, आणि त्यांच्या आगमनानं ही फटाक्यांची आतिषबाजी होतीये. धन्यवाद. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये दादा. त्याचबरोबर सर खिडूकपाड्याचे आदरणीय आदित्य भोईर यांचंही ते मात्र शुभागमन झालंय, त्यांचंही सरचं स्वागत करूया. 3 बाद 14 धावा 2.1 चेंडूचा खेळ संपला. जय पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे. मी म्हटलं होतं की नवीन वसाहत रोहिंदन संघानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी का स्वीकारली, कारण खऱ्या अर्थानं ज्याच्याने विचार केला रुपेश पाटील सर, तर हा संधी प्रकाशाची वेळ असते. नाही सूर्य नाही काळोख, त्याच्यामुळे या संधी प्रकाशामध्ये ना गोलंदाजांची थोडी संधी येते, ती संधी मात्र उचलली जाते.
दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. यष्टरक्षक फसला आणि फलंदाजी करतायत चूक. 2 रन्स कंप्लीट केल्या. तिसऱ्या रनचा नाहक प्रयत्न झाला आणि अशा प्रकारे रनआउटच्या रूपानं मात्र पवन झाला बाद. फलंदाज मात्र परतलाय. धावफलकावर धावा थांबलेत. 4 बाद फक्त आणि फक्त 16 धावा. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. राईट आर्म राऊंड द विकेट. अकोट टप्प्याची गोलंदाजी. गोलंदाजानं अँगल बनवण्याचा प्रयत्न केला. अँगल फसला आणि तिथे मात्र अप्रतिम फटकाबाजी दाखवत मात्र पॉईंटच्या मधून या चेंडूला भिरकावला. चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. आलाय हा चौकार. तीन वर खेळ आलाय. त्यानं मात्र हा चौकार दाखवला. बऱ्याच अवधीनंतर आलेला हा चौकार. हा फटका चांगला आहे. अक्को टप्प्याचा चेंडू. आता पुन्हा एकदा आयोजक स्वतः झेल घेण्याचा प्रयत्न राहिलाय आणि आता त्यांनी तयारी दर्शवली होती जरूर, परंतु आज आदरणीय या स्पर्धेचे सर्वेसर्वा मच्छिंद्रदादा पाटील हा ऐवाज झेल टिपू शकले नाहीत. त्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या आणि जय पाटीलच्या गोलंदाजीचं पृथक्करण बदललंय. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा दाखवू टप्प्याची गोलंदाजी. सुंदर फेकी. मागचे जे 3 क्षेत्ररक्षक आहेत ना, मागचे जे किपरच्या पाठीमागे आहेत ते इतके चुस्त आहेत, इतके अग्रेसिव्ह आहेत. कद कमी आहे, उंची कमी आहे, शरीरयष्टी कमी आहे, परंतु चपलता अमाप आहे तिघांच्यामध्ये. आणि सगळी मुलं कदाचित अंडर 19ची असू शकतात, कारण 12th मॅनला पाहिल्यावर मला कळलं की ही सगळी अंडर 19ची मुलं असू शकतात. परंतु 3 षटकांचा खेळ संपला. त्या प्रकारे धावा लागल्या 4 बाद 26. सर्वचा मजकूर खऱ्या अर्थानं आत्ताच डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये एक स्पर्धा झाली अतिशय उत्तम दर्जाची. आदरणीय कमलाकरदादा पाटील साहेब असतील, मुकुंदजी राजे साहेब असतील आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवारातर्फे भव्य दिव्य स्पर्धा इथे मात्र डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाहिली. त्या मेगा फायनलमध्ये आम्ही सामील होतो, त्यामुळे उत्तम दर्जाची स्पर्धा ती मात्र झाली. त्याच्या अगोदर अंकुशदादा पाटील यांची स्पर्धा होती. अपील मात्र जोरदार राहिली आहे. गोलंदाज पाहतोय आपण बाळू राजे, गोलंदाजीच्या मार्कवर बाळू राजे. हा संतोषदादा पाटील आणि दीपकदादा पाटील यांचा एक आमदार चषक तलोजा मजकूरच्या मैदानावरती झाला. अतिशय भव्य दिव्य फटाक्यांची आतिषबाजी. आणि त्यानंतर मात्र डे नाईट फॉर्ममध्ये कमलाकरदादा पाटील आणि मुकुंदराजे राजे यांच्या वतीनं ती स्पर्धा संपन्न. दुसरी स्पर्धा दोन्ही स्पर्धेने मात्र आपला एक वेगळा
स्टँडर्ड सेट केलाय. बॅटची आतलीकडे लागली जाते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअरच्या मध्ये चेंडू जाईल. धाव मात्र घेतली जाईल फक्त आणि फक्त एक या धावसंख्येनं धावफलक स्कोर बोर्ड जाऊन ठेवतो तो म्हणजे लॉस ऑफ 4 विकेट्स 27 रन्स. चौथं षटक प्रगतीपथावर असताना बाळू राजे पुन्हा एकदा सज्ज आहे. तर स्ट्राईकवर मात्र फलंदाज असेल अक्षय घाडगे. तर नॉन स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय तो प्रसाद मुकणे ज्यानं एक षटकार अक्षयनं दाखवला. एक षटकार आणि एक चौकार. चार बाद 27 धावा. आवाजातली लकब हवी होती ती सापडली. धन्यवाद, तुमचंही विशेष कौतुक. महेशदादा पाटील, DJ ओम साई, तुमचंही विशेष कौतुक. नेमकं घडलं काय? हिट विकेट. गोलंदाज विकेट नाही कमवत, स्वतः फलंदाज मात्र बहाल करतोय आपली विकेट्स. आणि इथे मात्र हिट विकेटची आजच्या या डे नाईट फॉर्मॅट मधली दुसरी विकेट. गोलंदाजी प्रभावी राहिली आहे. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव देत 1 विकेट त्याने कमावली आहे. आणि वाटलं होतं की आता धावांचा डोंगर उभा राहील. प्रथम फलंदाजी करताना नवीन वसाहत रोहिंजन संघ मोठ्या धावा जमवेल, परंतु लगेचच ब्रेक टाकलाय बाळू राजेनं. जय पाटीलला एक चौकार षटकार जरूर दाखवला, पण त्यानंतर मात्र अक्षय घाडगे ही स्वतःची विकेट देऊन मोकळा झाला. सिंगल रन्स मात्र येतोय. सिंगल रन्सनं 28 मजल मारली जाते. मागच्या सामन्यात उच्चांक राहिलाय, सेकंड हायएस्ट या स्पर्धेमधला 89 धावा. परंतु त्या तुलनेनं इथे मात्र धावा कमी होताना पाहतोय. टॉस जिंकत कदाचित जतीन पहिला सामना पाहिल्या मुलं धावा प्रथम फलंदाजी घेतली की काय, हा प्रश्न मला स्वतःला पडलाय. बाजूचा चेंडू, चांगला चेंडू राहिला, हलक्यातून टाकला चेंडू, मिड विकेटला ट्रॅव्हल होईल, फेकी येते. सिंगलला डबल जीवाच्या आकांतानं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. असं वाटलं की विकेट माझी जाऊ शकते, पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचायचं आहे. आणि ज्या ज्या वेळेला तुमच्या पुढे अचिव्हमेंट राहते ना, टार्गेट्स राहतात ना, ध्येय राहतात ना, ते ध्येय कंप्लीट करण्यासाठी मात्र जीवाच्या आकांतांचा धावायला पाहिजे. तसाच धावलाय हा फलंदाज प्रसाद मुकणे. आयुष्यामध्ये ध्येय असले पाहिजेत आपल्या मुलांना. हा फटका चांगला आहे. ध्येय आहे मोठ्या धावा बनवण्याचा, तर मोठ्या धावा जमवण्यासाठी मात्र प्रसाद आपला प्रसाद देत मूकपणे अतिशय उत्तम दाखवतोय फलंदाजी. आणि इथे वाईडिश मिडविकेटच्या डोक्यावरून दाखवला आसमान. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करता नवीन वसाहत रोहिंजन संघ 5 बाद 36. आपण पाहतो नवीन वसाहत रोहिंजन संघाचा खेळाडू कक्ष स्क्रीनवर आहे. एकमेकांशी डिस्कशन करतायत, काय चुकलं आहे, काय करायचं आहे, अजून धावा किती जमवायचे आहेत, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत की नेमकं काय करावं लागेल. या षटकामध्ये कमीत कमी किती धावा जोडाव्याचं डिस्कशन. त्यानंतर मात्र A1 कट्टा ग्रुप टोंड्याचा स्टँड पाहतोय. त्या स्टँडवर मात्र छोटे मोठे या स्पर्धेचा आनंद घेताना, मॅच पाहतानाही काही मोबाईलमध्ये गर्क आहेत, तर काही मात्र आपल्या परीने या सामन्याचा आनंद घेतानाही पाहतोय. तुमचंही विशेष स्वागत करूया. अंतिम षटकाचा खेळ राहील शिल्लक. गोलंदाजीच्या मार्ग गोलंदाज राहील यश भोईर, तर स्ट्राईकर फलंदाज असेल तो म्हणजेच आकाश साळुंके. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. आउटसाईड ऑप्शन पंच इशारा करतायत, व्हाईट बॉल. रतन मानेरकर सर
पालेगाव अंबरनाथ, तर उपपंच रमेशजी म्हात्रे सर सागाव डोंबिवली. हे दोन दक्ष पंच आपली कामगिरी चोख बजावताना पाहतोय. यश भोईर राईट आर्म ओव्हर दी विकेट गोलंदाजी करेल. आकाश सालुंकेला पुन्हा एकदा दूरवरून मारण्याचा प्रयत्न, दूर चाललाय. धावा एक्स्ट्राच्या रूपाने येत आहेत. पहिले टाकलेले दोन्ही चेंडू खराब राहिलेत आणि त्याच्यामुळे या दोन वाईडनं धावपलकावर धावा लागतील, त्या म्हणजेच 38 धावा. लाईट्स ऑन, टाळ्या वाजू दे एकदा. रजनीच्या कुशीत खेळली जाणार ही स्पर्धा आता इथून मात्र लाईट्स ऑन होत आहेत. प्रकाश झोतामध्ये कोणता खेळाडू चमकेल? यश भोईर टाकलेल्या दोन चेंडूमध्ये दोन्ही वाईट. आता मात्र राईट आर्म राऊंड विकेट दिशा दिली आहे. दीप थर्म्याच्या दिशेने चेंडूचा पाठलाग सुरू आहे. पाठलाग जोरदार सुरू आहे, परंतु चेंडू मागे वळून पाहत नाहीये आणि अशा प्रकारे दोघांनी पाठलाग केला. चेंडू रेस जिंकला, आला चौकार. होतय दिवाना आज या चषकाचा. हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. क्या बात. मित्रांनो, आयोजन हे सोपं मुळात कधीच नसतं. स्पर्धा 5-6 दिवसाची असते, त्याच्या मागची मेहनत 1.5-2 महिन्याची असते. ते अमाप मेहनत, टाईम सगळं आलबेल. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट खेळला. क्षेत्रक्षक तिकडे तैनात आहे. हेमंत पाटील ज्यानं दुसरं चेंडू टाकलं होतं आणि त्याने मात्र चेंडू उचलला, फेकला आणि अशा प्रकारे 1 रन्स मात्र फक्त मिळते. 43 धावपलकावर धावा लागत आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 60पर्यंत जाईल का? कारण 60पर्यंत गेलं तर एक चांगलं आव्हान उभं राहू शकतो. 43 धावपलकावर धावा लागलेत. प्रसाद मुकणे ऑन स्ट्राईक. प्रसाद मुकणे ऑन स्ट्राईक. मी म्हटलं होतं 60पर्यंत जाईल का, आणि त्या दिशेनं आगेकूच करताना इथे मात्र दर्जेदार अफलातून लॉंगॉनच्या डोक्यावरून दाखवला आसमान, ठोकला षटकार. पन्नासीच्या आसपासचा रेंगाळत राहिलाय. आत्ता थोडीशी ट्रॅक वरून गेलेली गाडी पुन्हा एकदा ट्रॅक पकडते आणि या वाईडनं बोर्डवर धावा लागतात तब्बल 50. हेमंत इशारा करतायत, सांगतायत की बाबा रे चलो चला चल. नवीन वसाहत रोहिंग जनसंघ आता मात्र मी म्हणेन की 50 धावा बोर्डवर लागल्यावर थोडासा त्यांची मानसिक स्थिती सुधारलेली असेल. त्याने विचार केल्यासारखे आता लढण्यासारख्या धावा बनलेत. चेंडू अजूनही 3 शिल्लक आहेत. त्या 3 बॉलमध्ये एका दुसरा मोठा फटका. मी म्हटलं होतं की 60पर्यंतचं आव्हान आहे ना, हे या टायमाला चॅलेंजिंग बनू शकतं उत्तरार्धामध्ये. आणि अखेरकार डोही जड ठरलेल्या प्रसाद मुकण्याला मात्र यश भोईर परतवतोय. फलंदाज 6 बाद. षटकामध्ये आतापर्यंत चांगल्या धावा उभ्या केल्या. प्रसाद मुकणेनं काही चांगले फटके धावांना बळ देऊन गेलेत. यश भोईर पुन्हा एकदा सज्ज. तर स्ट्राईकर मात्र फलंदाज असेल सिद्धू म्हात्रे. सिद्धू म्हात्रेचा हाही चेंडू चांगला टोलवला सिद्धू म्हात्रेनं, पण धाव मात्र मिळत फक्त आणि फक्त. काय सुंदर फेकी राहिली आहे. रन्स मात्र मिळते. 51 बदल मारली जाते. पूर्वार्धामधला अंतिम चेंडू 6 बाद 51. नवीन वसाहत रोहिंग जनसंघ ओम साई 11 तलोजा मजकूर संघाच्या विरोधात खेळताना या पूर्वार्धामधला अंतिम चेंडू सेट करेल टार्गेट. एलईडी ऑन. फुल टॉसला दिशा दिली. क्षेत्ररक्षक हेमंत रेडी आहे.
रन्स कंप्लीट केल्या जातील 2. तिसऱ्या रनचा प्रयत्न आणि म्हटलं होतं की एष्ट्यांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत ना, मी म्हणेन की त्यांनी प्रभावित केलंय. सुंदर एफर्ट्स लावलेत. किपरच्या पाठीमागे जे क्षेत्ररक्षक आहेत 3, त्यांनी उत्तम कामगिरी करत मात्र त्यांना अशा प्रकारे धावा रोखल्या. धावा लागल्या तब्बल 53 जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 54 धावांची गरज. ऐकूया आपण रुपेश पाटील जनवली यांचा गोड आवाज. बर्थडे बॉय तो लाडका साई स्पर्धा ही बर्थडेच्या निमित्ताने हे साईच्या शक्तीचं आयोजन भारी गाजतंय पाटील मैदानावरी देवीदास शेठ पाटीलचा वासुदेव शेठ पाटीलचा सपोर्ट स्पर्धेला रोहिदास शेठ पाटीलचा विकास शेठ पाटीलचा हातभार स्पर्धेला मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. थँक्यू. आणि हा आवाज आपण ज्या ऐकत होतात अगदी पाहिलं गेलं तर ह्या नावानं चर्चा करायला लावली, कारण प्रत्येक वर्षी काहीतरी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये परफेक्ट मॅनेजमेंट असणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची सातत्याने चर्चा राहिलेली आहे. मग या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे राजकुमार साई आणि आमची राजकुमारी परी यांच्याही नावाचं जय जयकार. त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक तुम्हाला सर्वांचे लाडके आणि या क्रिकेटला एक वेगळी ओळख, शिस्तीचं क्रिकेट कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण देणारं मात्र कोण असतील या रायगड जिल्ह्यामध्ये तर ते मच्छिंद्र पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येक खेळाडू आणि कर्णधार या स्पर्धेमध्ये खेळताना घाबरत असतात, कारण शिस्तीवरती चालणारी परफेक्ट मॅनेजमेंटवरती चालणारी मात्र ही स्पर्धा आपण पाहत आहात, न्याहाळत आहात, अनुभवत आहात. सर्व क्रीडा रसिकांचं करूया पुनश्च परत एकदा साई मच्छिंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने मात्र सुनियोजित सुपद्धतीने मांडणी असणारी स्पर्धा साई चषक 2025 आणि आपण स्क्रीनवर पाहत आहे जी मात्र मालिका वीर ही मात्र इथून बाईक आपल्याला पाहायला मिळते, सायकल इथे मात्र पाहायला मिळतात, जी मात्र आपल्याला बाईक स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. त्यांची उपस्थिती मात्र आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय वासुदेव शेठ पाटील साहेब तोंडरे यांच्याकडून ही बाईक आपल्याला मात्र इथून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर A1 कट्टा तोंडरे स्टँड आमच्या इथून आपण पाहतो तिथे क्रीडा रसिक आहेत. एकदा हात करायचा आहे प्लीज सगळ्यांनी. A1 कट्टा वरती बसलेल्या सगळ्या समर्थकांना विनंती करेन, अगदी अप्रतिम या क्रीडा रसिकांचंही करूया सहर्ष स्वागत. तोंडऱ्याचं मैदान म्हटल्यानंतर अगदी प्रचंड तोबा गर्दी आणि त्याचबरोबर खेळाडू कक्ष जिथून आता इथं मात्र आपल्याला स्टँड मध्ये पाहायला मिळतात टीम तळज मस्कूर आणि इथून रोहिंसन टीम आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथे बॅटिंग साठी मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र जायला मिळेल ओमसाई 11 ओके. डगआउट मध्ये जे ब्लॅक टी शर्ट आपण परिधान केलेले आहात आपल्याला पॅनल्टी लागेल 2 रनची. बसायचं असं बसू शकता असं काही नाही, 2 रनची पॅनल्टी बांधले बसल्या तर बसवले तरी बसणार नाहीत आता. म्हणून तर मच्छिंद्र पाटील साहेबांचा आम्ही उल्लेख करत असतो ना, अनेक वेळा काली आम्ही बरेच स्पर्धांमध्ये मच्छिंद्र पाटील साहेबांचा उल्लेख करत असतो की स्पर्धा कसं असावी त्याचं उत्तम उदाहरण ते मात्र टेनिस क्रिकेटमध्ये देत असतात. त्याचबरोबर आदरणीय कैलासदादा पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. आदरणीय मच्छिंद्र पाटील साहेबांचे मोठे बंधुराज आणि अगदी मित्राप्रमाणे प्रेम करणारे बंधूंवरती आणि त्यांचीही ती उपस्थिती मात्र पाहायला मिळते. त्यांचंही करूया सरचे स्वागत. त्यांच्याबरोबर छोटू जाधव आणि त्याचबरोबर सुभाष पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालंय, करूया त्यांचंही सरचे स्वागत. गेम ऑन डिस्प्ले. ओम साईराम, गणपती बाप्पा मोरया. परत एकदा जाऊया मैदानाकडे. बॅक टू क्रिकेट आणि या क्रिकेटला एक वेगळ्या ढाकणीमध्ये वेगळ्या पद्धतीने मात्र सजवलंय. आता स्क्रीनवरती आपण जर पाहायला गेलं तर LED लाईट
चमचमताना मात्र इथे पाहायला मिळतोय. 30 सर्कलला अगदी LED वॉल न मात्र परिपूर्ण मात्र बांधणी करण्यात आलेली आहे आणि त्याचं मात्र इथून प्राचित्य आपल्याला मात्र इथे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. फाईन मध्ये मात्र बॉल झालाय ट्रॅव्हल. बॉल चाललाय मात्र इथे टप्पा 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 सीमारेषा पार. धावा येतील मात्र ते 4 4 4 चौका. घेतली, वेग पकडलाय, बॉल हे चाललाय अगदी मैदानाला सरपटत उलटा फुलटा गुदगुल्या करत सीमारेषा पार. धावा येतील मात्र ते 4 चौकार. फायर 4 1 4 4 2 8 8 धावा धावपलकावरती मात्र येताना पाहायला मिळतात. अप्रतिमरित्या खेळ इथे मात्र साकारला जातोय खूप छान पद्धतीने. राहुल पाटील आणखी एक क्लास इथून पाहायला गेला तर अगदी नजाकत पाहायला मिळाली. धावा जरी इथून जास्त मिळाल नाही ना, 2 धावा रिस्क होतोय तिथे. क्षेत्ररक्षक अगदी अप्रतिम पाहायला मिळालं. पंच मात्र इथे पोहोचतायत तिसऱ्या पंचांकडे आणि इथून टीव्ही स्क्रीनवरती चेक केलं जाईल. डिस्कशन आहे पेंडिंग, स्क्रीनवरती पाहताय तुम्ही. आता तिसरे पंच येतील, चेक करतील इथून फलंदाज सुरक्षित आहेत की इथून बाद आहेत. हा खेळ आहे. ओम साई 11 तलोजा मस्को टीम बॅटिंग करत असताना बनवायच्या आहेत विजयासाठी 54 धावा आणि 54 धावांचा पाठलाग करत असताना रनआउटची संधी. आता इथून थोडीशी दागदुग 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 पाहायला मिळेल. डिस्कशन पेंडिंग मध्ये आहे. टीव्ही स्क्रीन आहे, एकीवर टीव्ही स्क्रीन वरती मात्र चेक केले जाते. टेक्निकल रूम मध्ये तिसरे पंच आमचे प्रमोद पाटील तोंडरे यांच्याकडनं मात्र चेक केलं जाईल आणि इथून स्क्रीनवरतीही चेक केलं जाईल. आणखी एक अँगलने चेक केलं जाईल कारण दोन्ही टीम तेवढ्याच ताकदवान आहेत. कोणत्याही टीमला अगदी अन्याय होणार नाही याची परिपूर्ण काळजी साई चषकामध्ये सातत्याने घेतली जातोय. आणि परत एकदा आणखी एक कॅमेरा चेक केला जाईल डेफिनेटली कारण बेस्ट क्लॅरिटी आणि बेस्ट व्हॉइस परफेक्शन आणि परफेक्ट क्षेत्रपेक्षण आपल्याला पाहायला मिळतं. इथून पाहायला गेलं तर चेक केला जातोय आणि नोट आउट इथून फलंदाज सुरक्षित असतील. स्क्रीनवर बघाचा तुम्ही स्क्रीनवरही पाहू शकताय आणि ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे. प्रत्येक गोष्ट अगदी पारदर्शकता कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण असणारी स्पर्धा म्हणजे साई चषक. आणि भगवान पाटील साहेबांकडून आम्हाला 2100 रुपयाचं इथून आर्थिक रुपया मदत आलेली आहे. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. हरिभक्त पारायण भगवान पाटील यांच्याकडून 2100 रुपयाचं या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र आम्हाला मदत आलेली आहे. त्यांचंही मनापासून आभार. अकरा धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. इथून बनवायचे आहेत विजयासाठी 54 धावा आणि षटक क्रमांक पहिले मार्गस्थ आहे पवन गायकवाड आणि राहुल पाटील बालू राजे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बालू राजे आणखी एक आक्रमण मात्र पाहायला मिळाला. कलात्मकता मात्र पाहायला मिळाली. नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा केल आहे. परफेक्ट मिलाप. बॉल होतोय फरार. सीमारेषा पार. धावा येतील 4 चौका.
एखाद्या खेळाडूला जबाबदारी घ्यायची आहे, ती जबाबदारी बाळूराजे घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न, पिवंत षटक आहे परिपूर्ण, मात्र फायदा त्याचा उचलला जातोय. डीप बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षकने थ्रो केला होता, स्किट झालाय, त्याचा फायदा उचललाय. एकेला दुसरीमध्ये, दुसरीला तिसरीमध्ये रूपांतर केलं जातोय आणि इथून 7 तास 3 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अप्रतिम अप्रतिम. इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट. राहुल पाटील 4 बॉलवरती 11 वरती खेळत आहेत आणि बालूराजे 2 बॉलमध्ये 7 वरती आल्यात. इथे मात्र या बॉलवरती 3 धावा. षटक क्रमांक समाप्त झाले पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या आहेत त्या 18 धावा. आता इथून येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 36 धावांची गरज. स्पर्धेला सहकार्य करायला ग्रामस्थ मंडळ सारा आला. मच्छिंद्र पाटील दादा थँक्यू. या स्पर्धेची भव्य दिव्यता पाहताय तुम्ही. ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे परंपरेची. साई चषक 2025 दमदार आयोजन. परी 11 साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित सर्व क्रीडा रसिकांचं केलं जातोय. इथे या मुख्य व्यासपीठावरनं अतिथी कक्षामधून सहर्ष सहर्ष स्वागत. या व्यासपीठाची भव्य दिव्यता पाहिली, अगदी मान्यवरांची मांदी आली. गजबजलेला व्यासपीठ, प्रेम आहे मच्छिंद्र पाटील साहेबांवरचं आणि दमदार आयोजन आणि आयोजनाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळतोय. एकच बोलबाला, एकच बोलबाला, एकच बोलबाला. साई चषक 2025 आणि मच्छिंद्र पाटील साहेबांचं नाव. सुनियोजित सुपद्धतीने बेस्ट मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंट डायरेक्टर मी प्रमोद पाटील साहेबांना नाव आवर्जून घेत असतो. विशाल पाटील असतील, कुबेर या तोंडरे गावाचे तोंडरे टीमचे आणि बाकी आमची सर्व टीम अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पाहायला गेलं तर तेवढी चतुराई क्षेत्ररक्षणामध्ये मात्र पाहायला मिळतोय. संस्कार आहेत आणि संस्कार दाखवणारा आविष्कारी क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम. काय चांगल्या पद्धतीने इथे मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेले. त्याचबरोबर तळोजा मस्कूरचे आदरणीय बालूराजे यांची इथे मात्र उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचंही करूया सहर्ष सहर्ष स्वागत. अप्रतिमरित्या पद्धतीने मांडलेली मात्र ही स्पर्धा आणि वेगळ्या ढाकणीची, वेगळ्या पद्धतीची आणि चर्चा करायला लावली. तोबा गर्दी आपण क्रीडा रसिकांना ही मात्र पाहू. अगदी चांगल्या पद्धतीने गिरकी घेतली, फिरकी घेतली, बॉल चाललाय गिर 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 सीमा रेषा पार 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 4. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. या चौकारानंतर 23 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. आता येणारे 22 बॉल आणि 31 ची गरज आपल्याला पाहायला मिळेल. आमचा कॉमेंट्री बॉक्स ही मात्र इथून पाहतोय आपण. आज दिनेश पाटील बंधू आमचे, त्याचबरोबर आई एकिवरा इव्हेंट्स ची पूर्ण टीम, टेक्निकल टीम आपल्याला पाहायला मिळतोय. गुणलेखक जतीन गोंधळी उसाटणे यांचंही सहर्ष स्वागत. इथून मैदानामध्ये बरीचशी चर्चा मात्र इथे पाहायला मिळते आणि इथून फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळतील. धक्का बसतोय दुसरा. टीम बॅटिंग करत असताना ओम साई 11 तलोजा मस्कूर ह्या टीमला 23 या धावसंख्येवरती आता 21 मध्ये बनवायच्या आहेत. त्या 31 धावा बॅटिंग करत असताना ओम साई 11 तलोजा मस्कूर विरोधामध्ये नवीन वसाहत रोहिंजन टीम. आपल्याला माहितीच आहे तोंडे टीम इथे आपण लगेच इन ऍक्शन मध्ये या, आपला खेळाडू जमवा, कारण विजेता संघ आपल्या बरोबर खेळणार आहे. आकाश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र इथून जाताना पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने मात्र खेळ पुढे जात होताना ते मात्र ब्रेक थ्रू निर्माण करून दिले चांगल्या पद्धतीने. सुमित खडांगळे हे गोलंदाज,
सुमित खंडागळे खूप छान पद्धतीने गोलंदाजी साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. एक चौकार जरूर आला, एक विकेटही आली, एक धाव आले. 21 मध्ये बनवायचे आहेत 31 धावा. हा महत्वपूर्ण सुमित यांचा मात्र हा षटक असणार आहे. ऑन स्ट्राईक आकाश पाटील. मिस टायमिंग शॉट, हवेमध्ये बॉल आहे. अगदी क्लाफ झेल घेण्याचा प्रयत्न, जजमेंट चुकलाय. झेल झालाय जमिनीला दाण. बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. तापातापी गरमाट. ओहो, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या अशा मॅच मध्ये क्रुशल मॅच आहे, खूप टफ मॅच आहे आणि या मॅच मध्ये तुम्ही असे मात्र क्षेत्ररक्षण अगदी अपेक्षित नाहीये. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातो. खूप छान पद्धतीने सुमित गोलंदाजी हातलत असताना मात्र पाहायला मिळतात. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. येणारे 19 बॉल 29 धावांची गरज तुम्हाला इथून आता चर्चा करावी लागेल. अंधारच पडला नसर चमकणाऱ्या तारणा काहीच किंमत उरली नसते. तुम्हाला इथून चमचमताना तारा बनावा लागेल. ब्लॉक होलचा बॉल अप्रतिम इथे मात्र पाहायला मिळाला. 30 तर्रार शूटर बॉल. ओ हो, आज मैदानामध्ये इथून पाहायला गेलं तर काय घडतोय आणि काय बिघडतोय, बरीचशी समीकरणं, बरीचशी चर्चा आणि मॅच आनंद मात्र इथे क्रीडा रसिक घेताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि अगदी खेळाडूही मात्र स्वतःवरती नाराज होताना पाहायला मिळतात आणि हा 2 फलंदाज मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळतोय. कारण रनआउटची विकेट कदाचित तिथून गेली असती आणि संघ संकटात आला असता. ओम साई 11 तलोजा मस्कूर. षटक क्रमांक समाप्त झालाय. दुसरं 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 25 धावा. आता विजयासाठी येणारे 18 बॉल आणि 29 धावांची गरज. जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. हे बघताय जमाना होतय दिवाना आता या चषकाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. त्याचबरोबर आपण स्क्रीनवरती पाहू शकता एकिवरा इव्हेंटचे अगदी HD क्वालिटी आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे आयोजक आदरणीय मच्छिंद्र पाटील साहेबांचे सासरे भाऊ आणि या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांनी रोख रक्कम 25,000 रुपये आम्हाला इथे देण्यात आलेले आहे ते विकास गजानन पाटील साहेबांना पाहतोय. त्याचबरोबर हरिभक्त पारायण आपण ज्यांचा आत्ताच उल्लेख केला त्यांच्याकडनं 2100 रुपये आम्हाला आलेले आहेत ते भगवानजी पाटील. त्याचबरोबर या स्पर्धेचे आणि त्याचबरोबर टोंडरेचे खजिनदार आणि कुबेर म्हणून सातत्याने ओळख करत असतो डॅसिंग व्यक्तिमत्व विशाल पाटील. या बॉलवरती मात्र पाहायला गेलं चांगलं टायमिंग केले, प्रॉपर हिट केले, नो चान्स, आउट ऑफ द पार. बॉल होतोय फरार, सीमारेषा पार. हा येतोय हँडसम साई चषक 2025 मधील शानदार षटकार. द्यायची होती परंतु बाहेर जाणारा बॉल वॉइड यॉर्करचा प्रयत्न केला जातोय की काय, कारण उजव्या एसटीच्या बाहेरचा बराचसा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल आलाय. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या
32 धावा, आता 33 धावा, आता येणारे 17 बॉलमध्ये 21 बनवायचे. हा षटक खूप महत्वपूर्ण राहणार आहे टीम रोहिंजनसाठी. अगदी कव्हर पॉइंटला डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब मात्र पाहायला मिळालं. तोपर्यंत इथून उचलतील, फेकी करतील, एकीला दुहेरीमध्ये रूपांतर मात्र इथून करताना मात्र पाहायला मिळालं. आणि हीच तर खासियत आहे ना, बाळूराजे असतील, आकाश पाटील सातत्याने मात्र अगदी पाहायला गेलं रनिंग बिटवीन मध्ये खूप छान पद्धतीने वेगवान आपल्याला पाहायला मिळतात. आता इथून 35 धावा धावपलकावरती लागल्यात. आता 15 बॉल आणि 19 धावांचं समीकरण आहे. जर का इथून डॉट बॉलची जर का समीकरण वाढली गेली तर निश्चितच कमबॅक करण्याची सुवर्ण संधी मात्र नवीन वसाहत रोहिंजन टीमला मात्र मिळू शकतोय. सोमनाथजी पाटील तोंडरे, प्रीतमजी पाटील तोंडरे, आशीर्वाद पाटील तोंडरे यांनाही मी विनंती करेन की आपण ही मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. सोमनाथजी पाटील, प्रीतमजी पाटील, आशीर्वादजी पाटील या सर्व मान्यवरांना मी विनंती करेन. या मुख्य अतिथी कक्षामध्ये लोअर फुल टॉस बॉल होता, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या अगदी हाताला बोट दिलाय झटका, बोटाला दिलाय चटका. बॉल होतोय फरार. डी बॅकवर्ड रिजनला मात्र भेदून सीमारेषा पार चौका. आता इथून 14 बॉल मध्ये 15ची गरज असेल. गोलंदाज थांबलेत, परंतु पाहायला गेलं तर मॅच मध्ये परिपूर्ण पकड निर्माण केली. त्यांचा स्टँड आपण पाहतोय. सन्माननीय वासुदेव आसुराम पाटील साहेबांना इथे मात्र स्क्रीनवरती पाहतोय. एकिवरा इव्हेंट्स तुम्ही जिथे असाल तुम्हाला अगदी तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मात्र मान सन्मानित करत मात्र इथून दाखवलं जाईल. उपस्थिती प्रत्येक मान्यवर आणि मान्यवरांना मात्र परिपूर्ण मात्र इथून टिपलं जातोय. आणि आमचे प्रमोद पाटील साहेबांचे राजकुमार त्यांनाही मात्र स्क्रीनवरती पाहतोय. मजा करत असतात, स्टेटस पाहत असतो आम्ही. खूप यस, बेस्ट ऑफ लक तुलाही. पण तू शाळेकडे लक्ष दे, अभ्यासाकडे लक्ष दे. बाबांनी भरपूर क्रिकेट खेळलाय, तुला क्रिकेट खेळायला भरपूर सारा वेळ आहे. आणखी एक चांगला बॉल इथून मात्र डिलिव्हरी केले आणि षटक क्रमांक इथून समाप्त झाले. तिसरा आणि 3 षटकांच्या खेळीनंतर धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 41 धावा. आता उर्वरित 12 बॉल 2 षटकांमध्ये बनवायचे आहेत त्या 13 धावा. आणि विजयी संघ इथून खेळणार आहे परी-11 राधाकृष्ण तोंडरे टीम बरोबर. कारण तोंडरे टीमला इथून वलप नाईट स्पर्धेमध्ये मात्र खेळण्यासाठी जायचं आहे. चला 12वा खेळाडू, फक्त 12वा खेळाडू जाईल इथून पाणी घेऊन. त्याचबरोबर लकी ड्रॉ इथून बाईक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर का कुपन आपल्याला हवे असतील तर आमच्या बरोबर संपर्क करा. आणि त्याचबरोबर संदीपजी पाटील साहेब यांचंही ते मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतोय. संदीपजी पाटील यांचंही करूया क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आपण अगदी नियमावली पाहिली बाईकची. घरातील कोणतीही व्यक्ती या आपण लकी ड्रॉ मध्ये मात्र भाग घेऊ शकत नाही. आणि तसं काय जर काय आढळण्यास आलं तर मात्र इथून ती बाईक त्यांना देण्यात येणार नाही, याचीही कृपया दक्षता घ्यायची आहे. कोणीही मच्छिंद्र पाटील आणि या स्पर्धेच्या रिलेटेड कोणीही जर का असेल त्यांना मी विनंती करेन की आपण लकी ड्रॉचं तिकीट घेऊ नये. कारण हा फक्त प्रेक्षकांसाठी, इथे असलेल्या आलेल्या प्रेक्षकांसाठी बाईक आहे. त्याचबरोबर दिनेश पाटील सर पाहायला गेलं तर बक्षिसांची रेलचेल असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 5 सायकल ही येथे मात्र पाहायला मिळतात. संगीता विकास पाटील ताई यांच्याकडून आपल्याला देण्यात आलेले आहेत लकी ड्रॉ मध्ये. म्हणजे 5 सायकल आणि 1 बाईक. हो, अप्रतिम अप्रतिम. अगदी दद्दिप्यमान क्रिकेटचा सोला, अगदी बडा मंच और पंच भी बडा इथून मच्छिंद्र पाटील साहेबांनी मारलाय. खूप छान पद्धतीनं मात्र या स्पर्धेला सजवलंय.
परफेक्शन परफेक्ट आणि इथून त्याचं उत्तम उदाहरण सुनियोजित सुपद्धतीने मात्र मांडलेली स्पर्धा म्हणजे साई चषक 2025 तोंडरे गावातील चांगलं मैदान ग्रास आहे मैदानामध्ये छान पद्धतीने आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या चारही बाजूला अगदी बॅनर्स स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत फक्त टॅप केल्या पॉइंटच्या दिशेने मात्र बॉल होते फरार वन बाउन्स बॉल होतो इथे मात्र सीमारेषा पार येथील धावा 4 4 4 चौकार पाहायला गेलं तर आता दूर जाताना मात्र पाहायला मिळते नवीन वसाहत रोहिंजन च्या विरुद्धमध्ये खेळत असताना तळोजा मस्कूर अगदी दमदार खेळ करत असताना साकारत असताना पाहायला मिळते आणखी एक क्लास परंतु क्षेत्ररक्षक आहेत इथे आणि जेव्हा तुम्हाला कोणतेही आशेचा किरण दिसत नाही ना तेव्हा तो आशेचा किरण तुम्हीच बनवण्याचा प्रयत्न करावा तसा प्रयत्न मात्र केला जाईल का या धावा वाचवल्या जातील का बरीचशी चर्चा कारण इथून येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज असणार आहे 45 धावा धावफलकावरती आता इथून फलंदाज बाद झालेत आकाश पाटील 6 मध्ये 7 बनवत माघारी तोपर्यंत आणखी एक इथे मी विनंती करेन तोंडरे टीमचे कॅप्टन आपण कृपया टॉस साठी या लगेच तोंडरे टीमचे कॅप्टन सुनीत बबल्या यांना विनंती करेन की आपण लगेच टॉस साठी संपर्क करायचा कारण इथून विजयी संघ तुमच्या बरोबर खेळणार आहे आता कोण होणार आहे ओमसा 11 तलोजा मस्कूर की त्यांच्या विरोधामध्ये खेळणारी टीम नवीन वसाहत रोहिंजन टीम क्रिकेट आहे जादुई अंकांचा खेळ आहे बॉल टू बॉल मॅच पाहायला मिळतोय कदाचित डॉट बॉल येतील विकेट येतील नंतर मात्र अंतिम षटकामध्ये धावा किती राहतील बरीचशी चर्चांना मात्र पाहायला मिळेल परंतु तुम्हाला तसा खेळ करावा लागेल हार मानू नका कारण ध्येय उंच असले की झेप देखील मात्र उंचच घ्यावी लागते आता इथून तुमचे ध्येय तुमचे मात्र अपेक्षा तुमचे स्वप्न खूप साकारायचे असतील कारण इथून तुम्हाला आता काहीतरी करायचं आहे अगणित आणि ऐतिहासिक खेळ तुम्हाला इथे करावे लागेल आणि तेच मात्र केले जाते आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं त्यांना हरवण्यासाठी नेहमीच तयार राहायचं असतं आणि ते दांडी केली गोल फलंदाज बाद हेमंत पाटील बॅक टू डगआउट 45 वरती तिसरा धक्का आता येणारे 9 बॉल चषकचं आयोजन कडक केलंय हो दादान कडक केलंय हो दादान कडक केलंय हो दादान कार्याला त्याच्या हैसलाम कौतुक केलंय हो साऱ्यानं कौतुक केलंय हो साऱ्यान कौतुक केलंय हो साऱ्यान यमडीसीत बोलबाला झाला साई चषकाचा हे जिंकून नेणार चमकती ट्रॉफी निर्धार थँक्यू अक्षय घाडगे आपला नावाचा परिचय देत असताना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाहीये आणि आता सध्याच्या घडीला कष्ट करताना पाहायला मिळत आहेत अक्षय घाडगे हे गोलंदाज अप्रतिम ऑन अ हॅट्रिक वरती सुद्धा असतील काय गोलंदाजी केली इम्प्रेस केले या गोलंदाजांनी मॅच मध्ये मात्र बनवतील का मॅचला बनवतील का 9 बॉल 9 हे 3 बॉल या षटकातील कशा प्रकारे हाताळले जातील का आतापर्यंत चुणूक दाखवली या गोलंदाजांनी चांगला गोलंदाज आतापर्यंत राहायला गेलाय 9 बॉल मध्ये 9 बनवायचे आहेत ब्लॉक होलचा बॉल अप्रतिम इथे मात्र पाहायला मिळते जोरदार अपील केली आहे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची यश मिळवण्याची इच्छा आहे ना मित्रांनो ती अपयशाच्या भीतीपेक्षा खूप खूप मोठी असली पाहिजे आणि तेच त्याचा प्रत्यय अक्षय घाडगे मात्र गोलंदाज देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत आता हे बटरफ्लाय रोहिंजनचे फुलपाखरं मात्र ते फडफड फडफड फडफडायला लागले आहेत अप्रतिमरित्या मात्र खेळ साकारलाय 8 बॉल मध्ये बनवायचे आहेत 9 आणखी एक चांगला बॉल परंतु इथून स्क्वेअर लेग डीप मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल फाईन मधले क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचत उचलतील फेकी करतील संधी आहे तिथे पंचांचा हात आकाशाकडे टर्न घेतल्या मॅच मध्ये ओहो हो आणखी एक जबरदस्त खेळ साकारले गेले कारण या षटकामध्ये विकेट गेल्यात एकूण 3 आता मात्र विजयासाठी गरज असणार आहेत येणारे बॉल असणार आहेत 7 आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 8 धावांची मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा पाटील दादा हे
आवाज प्रत्येकाच्या कानामध्ये मात्र घुमताना पाहायला मिळेल आणि एकच आवाज, एका आवाजाचा आणि एका नावाचा मात्र बोलबाला. ते नाव आहे या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे मात्र आपण पाहिलं की त्या स्पर्धेला ज्यांनी सजवलंच नव्हे तर मात्र वेगळ्या ढाकणीमध्ये मांडणी केली आहे ते तुम्हाला सर्वांचे लाडके मच्छिंद्र पाटील साहेब. रायगड टेनिस क्रिकेटमध्ये आवर्जून शिस्तबद्ध आयोजन कोणाचं असतं तर त्यांचं नाव मात्र आवर्जून घेतलं जातं. आता येणारे बॉल असणार आहे ते 7 आणि विजयासाठी 8 धावांची गरज. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाहीयेत परंतु आपला पतंग निश्चित नियंत्रणामध्ये आणू शकतायत आणि तो अगदी विस्कटलेला पतंग, भरकटलेला पतंग अगदी निशाणावरती आणताना आणि त्याचबरोबर मात्र नियंत्रणामध्ये आणताना इथे अक्षय या गोलंदाजांना पाहिलं गेले. येणारे 7 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज. प्रेम ऑन स्ट्राईक आणखी एक इथे मात्र पाहायला गेला तर माझ्यावरती विश्वास आहे का, स्वतःवरती विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्यातील मार्गातील पहिला टप्पा आहे आणि तो टप्पा मात्र दाखवत असताना दर्जेदार गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. गोलंदाजी जर आवडली असेल तर अक्षय घाडगेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अफलातून क्रिकेट सजवलाय. येणारे 6 बॉल आणि 8 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. केलंय क्रिकेट खेळाचा मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. हे बघतय जमाना. पाहितून जर तुम्ही पाहायला गेलं तर 12 मध्ये 13 हव्या होत्या. 12 मध्ये 13 हव्या असताना मात्र इथून जर स्थिती पाहिली गेली तर 11 मध्ये 9, 10 मध्ये 9, 9 मध्ये 9, 8 मध्ये 9 आणि 7 मध्ये 8. म्हणजे जर पाहायला गेलं तर अक्षयनं लगातारचे मात्र इथून या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता अक्षय घाडगे यांच्या. त्याच्यानंतर विकेट आली. तिसऱ्या बॉलवरती विकेट आली. त्याच्यानंतर मात्र डॉट आला, विकेट आली परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये एक धावी आली आणि त्याच्यानंतर आणखी शेवटच्या बॉलवरती विकेट आली. अप्रतिम 5 धावा फक्त खर्च केल्यात या षटकामध्ये. ते नाव आहे हा सिद्धूला पाहतोय. सिद्धूच्या चेहऱ्यावरती मात्र आता खुशी पाहायला मिळतोय. येणारे 6 बॉल आणि 8 धावांची गरज. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. आता मार्ग इथे मात्र तयार करतील का. अक्षय घाडगेनं मार्ग तयार केलाय. आता बांधणी केली या रस्त्याची. आता त्या रस्त्याला पक्क कोण बनवेल कारण यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग तुम्हाला बनवायचा आहे. 6 बॉल 8 धावांची गरज. गिरकी घेतली, फिरकी घेतली आणि या बॉलला मात्र पाठवून दिलंय सीमारेषा पार. अशक्य असं या जगात काहीच नाहीये. त्यासाठी फक्त तुमच्या ठाई जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे आणि ते मात्र दाखवताना पाहायला मिळतात. फलंदाज बाळूराजे यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय षटकार. तोंडरे कॅप्टन चला लगेच. त्याचबरोबर हा चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला परंतु यष्टीरक्षकांकडून चूक झाली आहे. पण इथून घाई नाहीये, गडबड नाहीये कारण जे हवं होतं ना ते मात्र मिळालंय कारण षटकार ठोकला. आता येणारे 4 बॉल आणि 2 धावांची गरज. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो कारण हा टेनिस क्रिकेट आहे. अगदी बदलत्या सरड्याच्या रंगासारखा बदलता क्रिकेट आहे. सातत्याने पाहिले गेले. कधी बाजी पलटेल ना ते सांगता येणार नाहीये. अशक्य ह्या शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका तर तुम्ही विजयी साकार करू शकताय. 4 बॉल 2 चं समीकरण बनलं गेलंय. गोलंदाज सिद्धू म्हात्रे कलामत दाखवतील का, इतिहास घडवतील का, 2 डिफेन्स करतील का त्याची चर्चा. हो यस डेफिनेटली मॅच मध्ये परत एकदा कमबॅक केले मात्र पाहायला गेले तर. आता येणारे 3 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 2 धावांची. आणि म्हणतात ना अंधारात नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती. तुम्हाला इथून चमचम चमचम चमचमणारा तारा बनावा लागेल. खूप छान पद्धतीने मात्र मॅच बनली आहे. अगदी मॅच जसं वाटत होतं की एका बाजूला ओमसा 11 तळोजा मजकूर
चौथ्या षटकामध्ये जिंकतोय की काय संदेशजी, परंतु नाहीये, तसं झालं नाहीये. इथून मात्र अंतिम बॉल पर्यंत मॅच नेली जाईल. 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत 2. हो, अशा वेळी अशा चुका तुम्ही करू शकत नाहीयेत, कारण इथून पंचांनी करवले हा खराब दंडात्मक मात्र बॉल. अतिरिक्त धाव मात्र मेल कोणतीही मेहनत न करता फलंदाज बालूराजे यांना 1 धाव येईल. आता स्कोर झाला इक्वल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचं नेम म्हणजे तुम्हाला उर्वरित 1 धाव इथे मात्र कंप्लीट करावी लागेल. 3 बॉल मध्ये 1 ची गरज. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आहे ती आत्मविश्वास, आणि ती बाळूराजे यांच्याकडे पाहायला मिळाली. संघ थोडासा कुठेतरी डगमगत होता, बॅकफुटला जात होता, त्याच्यानंतर मात्र त्यांना माहिती आहे की मी आहे ही मॅच काढून देईन, आणि ते बालूराजे सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक सिद्धू म्हात्रेच्या विरोधामध्ये. आणि हाही पाहायला गेला तर जोरदार अपील तर आली आहे आणि आलाय डॉट बॉल. आता इथून असेल विजयासाठी 2 बॉल आणि 1 धावेची गरज. आणि इथून 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज. 53 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. 5 विकेट माघारी गेल्यानंतर आता इथून पूर्णपणे जबाबदारी आहे ना ती बालूराजे यांच्यावरती आहे. क्लोजिंग फिल्डिंग आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय, आणि हेच रणनीती सातत्याने मात्र आपल्याला अनेक स्पर्धांमध्ये मात्र पाहायला मिळतोय. आता इथून कशा प्रकारे धावा वाचवली. 2 बॉल मध्ये 1 बनवायची आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाहीये. ही धाव मात्र झाली आहे कंप्लीट. विजयी सिग्नेचर इथे मात्र साकारली जातोय. बाईच्या स्वरूपामध्ये का होईना बॅटकट आली आहे, परंतु आणि बॅटकटच्या स्वरूपामध्ये ही धाव आली 1 आणि विजयी साकारला जातोय. इथून टीम बॅटिंग करत असताना विरोधामध्ये खेळत असताना नवीन वसाहत रोहिंजनच्या विरोधामध्ये ओमसाई 11 तळोजा मजकूर. जबरदस्त खेळ, जबरदस्त मॅच. काय मॅच बनली आहे. या मॅचचं मात्र कौतुक करावं लागेल. म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये कधीही कसंही काही घडू शकतोय, त्याचं उत्तम उदाहरण. एवन कट्टा ग्रुपचे मेंबर आमचे नवनाथजी